नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या नियमानुसार मी तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर दिलं आहे. क्रॉस चेक करा, आपापले आन्सर बघून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला पत्रलेखन, प्रसंगलेखन, रसग्रहण वगैरे काव्यसौंदर्य सगळं A to Z आन्सर नोट डाऊन करून दिलेलं आहे. शेवटपर्यंत बघा ना, आपला आन्सर बघा किती ॲक्युरेसी लेवल आहे तुमची. आणि पॅसेजमध्ये सुद्धा मी तुम्हाला मार्क्स ते आन्सर्स राईट करून दिले, ठीक आहे, अंडरलाईन करून दिले, चेक करून घ्या. पहिला प्रश्न आकृती पूर्ण करा, त्याच्यावर उत्तर इंग्रजी, फारसी, अरबी आणि संस्कृती. पॅसेजमध्ये सुद्धा दिलेला आहे BSc बघा. पॅसेजमध्ये उत्तरे संस्कृती, फारसी, अरबी आणि कन्नड. त्यानंतर आहे भाषेतील गमत म्हणून जाणून घेण्याचा मार्ग काय, शब्दाची काय व्युत्पत्ती शोधणे आणि नदीसारखा प्रवाह मराठी भाषा. त्यानंतर बघा पुढचा स्वमत आहे, आपल्याला आपल्या भाषेत लिहावा लागतो. आपल्या लँग्वेजमध्ये गरज नसताना इतर भाषेमध्ये शब्द वापरून बोलू नये, हे आपण आपल्या लँग्वेजमध्ये नोट डाऊन करू शकतो. त्यानंतर पुढचं बघा, उत्तराच्या आधारावर पुढचे कारणे लिहा. पहिला आहे, झाडाची पाने महत्त्वाची असतात. कारण का असतात हे बघा, पानात झाड काय जगवण्याचं बळ असतं. हा पहिल्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दुसऱ्याचं दिलं आहे, झाडाचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. कारण देशाची श्रीमंती झाडांच्या प्रमाणावरून दिसून येते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढं बघा, चुटकी बरोबर दिलेलं आहे आपल्याला. चुटकी बरोबरमध्ये पहिला चूक, दुसरा पण चूक, ठीक आहे, तिसरा बरोबर आणि चौथा पण बरोबर. त्याच्या पुढचा स्वमत आहे, आपण शालेय विद्यार्थ्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात नोट डाऊन करा. त्यानंतर अपठित गद्य बघा विद्यार्थी मित्रांनो. अधिक देण्याच्या कारणाचे वृत्तीमुळे होणारे फायदे काय, अधिक यश मिळवू लागते आणि विश्वास आणि आदर वाढते, हे त्याचं उत्तर आहे. आकृती पूर्ण करा. इतरांपेक्षा वेगळ्या ठरवल्या मिळवलेल्या गोष्टी कोणत्या आहेत आपल्याला बघा, सहकार्य एक दिलेली आहे आणि आदर हा एक दिलेला आहे, ठीक आहे. आकृतीबंध पूर्ण करा. संत रामदासांनी कोणत्या गोष्टी सांगितल्या होत्या या पोयमध्ये पण आहे बरं का, कवितेमध्ये पण दिलं आहे. अपकीर्ती सोडावी आणि सत्कीर्ती वाढवावी. बघा याचं उत्तर इथं दिलं तुम्हाला. हे बघा, अचं उत्तर अपकीर्ती सोडावी आणि काय सत्कीर्ती वाढवावी, ठीक आहे. पुढे आकृती पूर्ण करा. आकृतीमध्ये बघा, कधीही करू नयेत अशा कोणत्या गोष्टी आहेत, पुण्यमार्ग सोडू नये, पैज लावू नये, त्यानंतर आळस करू नये आणि कोणाचे उपकार घेऊ नये. त्यानंतर काव्याचा सरळ अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दात नोट डाऊन करायचा होता. काव्य सौंदर्य पण तुमच्या शब्दात लिहायचं होतं. त्याच्या पुढे आहे बघा, कविते संबंधित खालील कृती पूर्ण करा. कवितेचे काय, कवयित्री वगैरे मोरोपंत, ठीक आहे. आवश्यक क्षेत्र काय, निर्जा. प्रस्तुती कवितेचे विषय काय होता, नाण्यांची शेवटची ओळख आणि स्त्री पुरुष समानता याची ती दिलेली. स्त्री पुरुष समानता एक मार्क लागतो, ठीक आहे. त्यानंतर बघा, काव्य सौंदर्य. हे बघा, काव्य सौंदर्य तुम्हाला रस ग्रहण करायचं काव्य पक्तीचे, याचं उत्तर मी पुढं दिलेलं आहे. बघा रस ग्रहण करायचं कसं, रस ग्रहण करायचं बघा इथे उत्तर दिलेलं आहे. 565 कवितेवरील ओळीतून वाचकाशी थेट संबंधित, ठीक आहे, संवाद केलेला आहे. अगदी सोप्या आणि सरळ शब्दात आहे विद्यार्थ्यांना वरील ओळीतून बिनवले. सध्या आपण अत्यंत संवेदनशील सोप्या भाषा व्यक्त केल्या आहे. नंतर काव्य सौंदर्य आहे त्याचा, हा बघा खाली काव्य सौंदर्य पण दिलेलं आहे. हा त्याचं काव्य सौंदर्य की ओळीमध्ये कवी सुचवून निश्चित की संबंधित व्यक्तीचे कदाचित महान नेता किंवा नेता शब्द एवढं हे आहे, तुम्ही रीड करून घ्या, ठीक आहे. आपल्याला पुढे भरपूर काही बघायचं आहे, तुम्ही वाचून की काव्य सौंदर्य असं तुम्हाला दिलं आहे, ठीक आहे. पुढचं आहे बघा, स्थूल वाचन. स्थूल वाचनामध्ये डायरेक्ट कृती दिले. समास नीलकमल कोणता आहे, नीलकमल कर्मधारण्य समास आहे, ठीक आहे. त्यानंतर नवरात्र काय, द्विगुत समास आहे, ठीक आहे. पुढे शब्दसिद्धी दिलेली आहे. शब्दसिद्धीमध्ये प्रत्येक घटित काय आहे, कारगिर, उपसर्ग घटित अतिरेक आणि अभ्यस्त, हुरूर आणि लाल, ठीक आहे. वाक्प्रचार दिलेला आहे. वाक्प्रचार बघा, चटकी मारणे म्हणजे काय, अचानक रागाने निघून जाणे किंवा घाईघाईने निघून जाणे, ठीक आहे. कान देऊन ऐकणे म्हणजे काय, लक्षपूर्वक ऐकणे. पित्त खवळणे म्हणजे काय, प्रचंड राग येणे आणि आश्चर्यचकित होणे, अचंबित होण्याचं वाक्यप्रचार. पुढं बघा, गटावर शब्दसंपत्ती आहे. पुढचं बघा, घर, समानार्थ शब्द निवासगृह, नदीचं सरित आहे. विरुद्धार्थ शब्द रात्रंदिवस, हजर गैरहजर, ठीक आहे. त्यानंतर खाली शब्दाचे वचन बदला म्हणजे प्लुरल नाउन करायचं आपल्याला. पुस्तके, झाडचं झाड आहे, झाडाचं, ठीक आहे. 2 अक्षर पूर्व शब्द तयार करतात. इमानदारापासून काय, इमान हे दार वगळून दान, मान आणि इत्यादी. 2च विचारले तर 2 लिहिले आपण. लेखनाच्या नियमानुसार काय काय दिलं बघा, कोणते करेक्ट आहे. पहिला बघा, हा इथं सहानुभूती, अभिव्यक्ती, क्रियाशील, कीर्तन, ठीक आहे. शिरोधार्य, त्याच्यानंतर आशीर्वाद, हा आशीर्वाद बरं का, 4th वाला ऑप्शन.
त्यानंतर बघा विरामचिन्ह विचारलेलं, पहिला प्रश्नचिन्ह आहे, दुसरं उद्गारवाचक चिन्ह आहे. नंतर खालील मराठी शब्दांचा काय आहे, बायोडाटा, स्वपरिचय, मोबाईल, भ्रमण ध्वनी. ठीक आहे. उपयोजित लेखन, पत्रलेखन दोन्ही पण दिले मी. पत्रलेखन दोन्ही पण दिलेलं आहे बघा. शाळेत मागणी करणारे पत्र पण नोट डाऊन करून दिले तुम्हाला. हे पण दिलेलं आहे आणि हे पण दिलं. आपण एक एक बघू. बघा पहिलं आहे, पहिल्याचं उत्तर आहे बघा. ठीक आहे. पुस्तक मागणी करणारे पत्र, काय ॲड्रेस लिहिला, विषय लिहिला, महोदय मी भाग्यश्री शिंदे, ठीक आहे, भाग्येश किंवा भाग्यश्री, संत ज्ञानेश्वर विद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी पत्र लिहित आहे. तुमच्या वर्धापन दिनानिमित्त पुस्तकात 25% सवलत आहे, वाचून मला खूप आनंद झाला. कोणते कोणते आहेत बघा. हे बघा, शब्द विश्वकोश हे पुस्तकांची त्यांनी लिस्ट केलेली. कृपया ही लवकरात लवकर आम्हाला 25% वजा करून नवीन रक्कम कळवावी. आपला विनम्र सही, भाग्यश्री शिंदे, प्रतिनिधी विद्यालय नाशिक. हा सेकंड बघा, त्याचं सेकंडचा आन्सर बघा. सेकंड कोणता, हे अभिनंदन करणारे पत्र, विशेष सवलत राबवल्याबद्दल, त्याचं पण उत्तर दिले तुम्हाला बघा. दिनांक आहे, दिनांक दिलेली इथं बघून घ्या. दिनांक व्यवस्थापन ज्ञानसागर पुस्तकालय 104 कृष्णनगर नाशिक. विषय काय, पुस्तक खरेदीवर विशेष सवलत दिल्याबद्दल अभिनंदन. ठीक आहे. त्यानंतर महोदय दिलंय, महोदयमध्ये काय मी भाग्यश वगैरे तेच आहे. विशेष सवलत दिली तुम्ही, तुमचे बाबा विद्यार्थ्यांनी सर्व वाचकांना आवडतात वगैरे समथिंग बट इट. सो नेक्स्ट वन, आपला विनम्र नोट आपल्याला. ठीक आहे, क्लिअर. चला पुढं जाहिरात लेखन आहे आणि बातमी लेखन आहे. चला बातमी लेखन बघू आपण. बातमी लेखन बघू डायरेक्टली. बातमी लेखनाचं काय होतं, ज्ञानदेव विद्यालय वाई येथे काय शिक्षक दिन साजरा. ठीक आहे, वाई येथे काय शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्याच्यानंतर काय वाढ येथे ज्ञानदेव विद्यालय रोजी साजरा करण्यात आला. प्रतिमेचे पूजन वगैरे करून करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावून योग्य ते अध्यापनाचे काम केले. त्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात मुख्याध्यापक इतर शिक्षकांनी गुलाबपुष्प सत्कार केला. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि तुमच्या भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. ठीक आहे. पुढचा आहे बघा कथालेखन. विद्यार्थी मित्रांनो, कथालेखन तुम्हाला दिलेलं आहे बघा. खाली उत्तर दिले कथालेखनाचे बघा. इथं उत्तर दिले मी कथालेखनाचं. शाळेच्या सहलीचे नियोजन सुरू झाले आणि विद्यार्थ्यांच्या उत्सवाचे वातावरण पसरले ठरलेल्या दिवशी. ठीक आहे. लवकरच सर्वजण आपण पटांगणात जमले. सूर्योदय होत होता आणि सकाळची ताजी हवा सर्वांना स्फूर्ती देत होती. ठीक आहे, रीड करून घ्या. प्रॉपर आन्सर तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रसंग लेखन राहिलं होतं आपला. हा प्रसंग लेखन काय आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धामध्ये बघून घ्या. हे तुम्ही रीड करून घ्या. कथालेखन आरामात रीड करा, व्हिडिओ पॉज करा, काही प्रॉब्लेम नाही. प्रसंग लेखन बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रसंग लेखन दिलं आहे. आंतरशालेय कबड्डी पारितोषिक वितरण समारंभाचे प्रसंग लेखन. आमच्या शाळेत कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती 24 डिसेंबर रोजी 4 वाजता. प्रमुख पाहुणे कोणते, रेखा विचारे अध्यक्ष म्हणून विदुला पवार उपस्थित होत्या. प्रथम क्रमांक वगैरे 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 सगळं आपण भूतकाळामध्ये लिहिलेलं आहे. शेवटी प्रमुख पाहुण्यांनी विजयांचे हस्ते देऊन पारितोषिक वगैरे मिळवले, प्रदर्शन वगैरे केलं, कार्यक्रम संपला. ठीक आहे, बघून घ्या. अरे नोट डाऊन केलं, रीड करायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, फक्त तुम्ही क्रॉस चेक करायसाठी दिलेलं आहे. त्यानंतर पुढचं होतं आत्मकथन आणि वैचारिक. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचे पूर्ण क्वेश्चनचं आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. असा आपल्याला आला होता आणि पुढच्या वर्षी पण असं येऊ शकतो. तर आपल्याला व्यवस्थितपणे आन्सर चेक करून घ्या. रायटिंग स्किल्स सगळं दिलं आहे, रसग्रंथ दिले. ठीक आहे, आपले मार्क चेक करा आणि बिलकुल घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. जेवढे मार्क आले तेवढे आपले मार्क आपली ओळख ठरवत नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ऑलवेज बी मोटिवेटेड. नेक्स्ट पेपरची तयारी करा. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. काही अडचण असल्यास मला नक्की कमेंट करा, नक्की सांगा. मी तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर दिलं आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवून. ठीक आहे, आणि असेच आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना वगैरे पण पाठवा. नसेच आपल्या अपडेटसाठी बघत राहा आपला ईदीप स्टडी यूट्यूब चॅनल पेज.